नमस्कार. आज आपण नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा अदल्यामधल्या वेळेमध्ये हलकं-फुलकं खाण्यासाठी रव्याचा ढोकळा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. रव्याचा ढोकळा म्हटल्यावरती सर्व महिलांची एकच तक्रार असते, की माझा तर ढोकळा अगदी तिखट शिरा किंवा उपीटसारखाच झाला होता. पण आजपासून असं अजिबात होणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता हा ढोकळा पहा ना, अगदी सर्व बाजूंनी एकसारखा मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि हलका-फुलका तयार झालेला आहे. कापसासारखा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. आता असा परफेक्ट ढोकळा तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक-सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. रोज-रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी अर्धा ते 40 मिनिटांमध्ये हा ढोकळा बनवून तयार होतो. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. नेहमी-नेहमी बेसन ढोकळा खाऊन पण कंटाळा येतो. त्यामुळे एकदा असा रव्याचा ढोकळा जरूर ट्राय करून पहा. खूप मस्त असा तयार झालेला आहे. तुम्ही हा ढोकळा एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. रव्याचा ढोकळा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 वाटी रवा काढून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी आपला जो 0 नंबरचा बारीक रवा असतो ना, त्याचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे असा बारीक रवा नसेल आणि जाड रवा घरात असेल ना, तर तो मिक्सरला 1-2 वेळा बारीक फिरून घेऊ शकता आणि त्याचासुद्धा वापर करू शकता. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी आंबट दही घ्यायचं आहे. दही थोडंसं आंबट असेल ना, की ढोकळा चवीला अजूनच चविष्ट तयार होतो. ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं, त्याच वाटीने आता सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे. पण तरीसुद्धा मिश्रण फार घट्ट आहे. एवढं घट्ट मिश्रण नको आहे आपल्याला. त्यामुळे आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. काही छोट्या-मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहे. हे पहा, अशा प्रकारे 1 वाटी पाणी घालून अशा प्रकारचं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. पुढे आपल्याला गरज लागली तर आपण पाणी घालणारच आहोत. तुम्ही एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही, अगदी असंच तयार करायचं आहे. आता यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्याने अर्धा चमचा साखर घालायची आहे. दही आपलं आंबट आहे. आंबट दह्यामध्ये थोडीशी साखर घातली ना, चव खूप छान लागते. त्यामुळे साखर आवर्जून घाला. साखर देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 20 ते 25 मिनटं तरी आपल्याला भिजवायला साईडला ठेवून द्यायचं आहे. रवा आहे, रवा भिजल्यामुळे छान फुलतो, त्यामुळे भिजणं फार गरजेचं आहे. तेव्हाच तुमचा ढोकळा मस्त असा चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार होणार आहे. जास्त वेळ असेल तर अर्धा तास भिजवायला ठेवलं तरीसुद्धा चालेल. हे पहा, या ठिकाणी साधारणतः अर्धा तास झालेला आहे. मी हे रव्याचं बॅटर मस्त असं भिजत ठेवलं होतं. भिजल्यामुळे थोडंफार घट्ट झालेलं आहे. आता व्यवस्थित असं पुन्हा एकदा 1-2 मिनटं फेटून घ्यायचं आहे. असं चांगलं फेटून घेतल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक घेऊन हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. तो ठेचा घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. अशी थोडीशी हिरवी मिरची घातली ना, की ढोकळा चवीला अजूनच अप्रतिम लागतो. मला या ठिकाणी ढोकळ्याचं बॅटर जे आहे ना, ते जास्तीचं घट्ट वाटत आहे. त्यामुळे साधारणतः मी पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता पहा, मिक्स करून झाल्यानंतर मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. ढोकळ्यासाठी अगदी आपल्याला असंच बॅटर हवं असतं. आता ढोकळा खाताना घशाला दाटल्यासारखं वाटू नये, एकदम असं म्हणजे एकदम कोरडा वाटू नये ना, त्यासाठी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो, त्या चमच्याने ह्या मिश्रणामध्ये 2 चमचे कच्चं तेल घालायचं आहे. खाद्यतेल घालायचं, गरम वगैरे करायचं नाही, कच्चंच घालायचं आहे. आता हे घातलेलं तेल देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं थोडंसं तेल घातलं ना, की ढोकळा जो आहे तो कोरडा होत नाही आणि घशाला खाताना दाटल्यासारखं सुद्धा वाटत नाही. आता तुम्ही पुन्हा एकदा मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. आता आपण हा ढोकळा जो आहे तो अगदी इन्स्टंट तयार करत आहोत. ढोकळा मस्त मऊ, लुसलुशीत, जाळीदार तयार व्हावा, फुगावा, त्यासाठी आपलं जे 1 इनोचं पॅकेट असतं ना, ते अख्खं इनोचं पॅकेट मी या मिश्रणामध्ये घालणार आहे. आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी वरतून अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, 1-2 थेंब.
हे पहा, असं इनो फसफसायला लागला ना की पटापट आपल्याला हे जे मिश्रण आहे इनोमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने मिक्स करायचं. यावेळी जास्तीची घाई करायची आणि एका साईडला मी कढईमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये. म्हणजे कसं ढोकळा मस्त असं फुगतो आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं असल्यामुळे. आता हे पहा, बॅटर मस्त असं आधीपेक्षा हलकं फुलकं झालेलं आहे, जाळीदार वाटत आहे. आता हे बॅटर जे आहे ना लगेचच एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेते. तुम्ही असं ताट नसेल ना तर कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा तयार करून घेऊ शकता. ताटाला सुरुवातीला असं तेल लावायचं आहे, असं सर्व मिश्रण घालायचं आहे. आता स्टीमरमधलं पाणी आधीच उकळायला ठेवायचं आहे. हे पाणी उकळलं पाहिजे हे मिश्रण ताटामध्ये घालण्यापूर्वी. खाली स्टँड ठेवलं होतं आणि वरतून ताट ठेवलेलं आहे आणि सर्व असं मिश्रण घालून झाल्यानंतर थोडीशी आपली काळी मिरी पावडर आणि थोडंसं लाल तिखट आहे ना ते असं भुरभरायचं आहे. म्हणजे कसं ढोकळा दिसायला सुद्धा छान दिसतो आणि चवीला देखील मस्त लागतो. हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर केलेली नसेल ना, फक्त लाल तिखट घातलं ना वरतून तरीसुद्धा चालेल. आता घट्टसर झाकण ठेवायचं आहे, कुठे वाफ वगैरे जाऊ द्यायची नाही आणि मध्यम आचेवरती साधारणतः 10 ते 12 मिनटं किंवा 10 ते 15 मिनटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा. 10 मिनटं अजिबात कुठेही झाकण ओपन करायचं नाही, नाही तर तुमचा ढोकळा फुगणार नाही, लक्षात ठेवा. या ठिकाणी एक साधारणतः 15 मिनटं झालेली आहे. मध्यम आचेवरती ढोकळा मस्त असा वाफवून घेतला आहे. हे पाहणा ढोकळा अगदी छान असा फुगलेला आहे. थंड झाल्यानंतर हे जे भांडं आहे ते साईडला काढून घ्यायचं आहे आणि ढोकळा पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे पंख्याखाली मी पूर्णपणे ढोकळा थंड करून घेतलेला आहे. ढोकळा पहा मस्त असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे आणि छान असा फुगलेला आहे. आता सुरुवातीला ना आपण ढोकळा जो आहे ना तो कट करून घेऊयात. लक्षात ठेवा, ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा, त्यानंतरच कट करायचा आहे. गरम गरम असताना अजिबात कट करायचा नाही. आता तुम्हाला ढोकळ्याचे पीस कसे हवे ना त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. मी चौकोनी शेपमध्ये छोटे छोटे पीस कट करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे ढोकळा मस्त असा कट करून घेतलेला आहे. आता आपण ढोकळ्यावरती एक फोडणी तयार करून देऊयात. एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी, एक मोठा चमचा पांढरे तीळ, त्याच्यानंतर 2 ते हिरव्या मिरच्या उभ्यामध्ये कापून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. कढीपत्ता घालायचा आहे. आता हे सर्व जिन्नस जे आहे ना ते तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने. आता ही जी फोडणी आहे गरमागरम ती लगेचच आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे. अशी कडकडीत तेलाची फोडणी घातली ना की ढोकळा चवीला अजूनच चविष्ट लागतो. हे पहा, अशा प्रकारे तेलाची फोडणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित अशी एकसारखी पसरवून घेतलेली आहे. भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे आपला झटपट असा 20 ते 25 मिनिटांमध्ये हा ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही आणि जास्तीचा पसारासुद्धा भांड्यांचा घालावा लागत नाही. आता तुम्हाला मी हा जो ढोकळा आहे ना तो डिमोल्ड करून दाखवते. कलदाच्या मदतीने ह्या ढोकळ्याच्या कडा सैल करून घ्यायच्या आहे आणि लगेचच व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, ढोकळा अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे. तुम्हाला खाताना वाटणार सुद्धा नाही की हा रव्याचा ढोकळा आहे, इतका मस्त असं तयार झालेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच महिलांच्या कंप्लेंट असतं की रव्याचा ढोकळा तयार केला की अगदी तिखट शिऱ्यासारखा रव्यासारखा लागतो. तर असं अजिबात झालेलं नाही आहे. तुम्ही एकदा हा माझ्या पद्धतीने ढोकळा करून पहा, खरंच खूप अप्रतिम चवीचा तयार झाला होता. हे पहा, मस्त असे आपण पीस सर्व डिमोल्ड करून घेतलेले आहेत. एकदम छान असा जाळीदार तयार झालेला आहे, मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. तुम्हाला मी ढोकळा असा एक पीस तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही हा ढोकळा एखाद्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकता. सगळ्यांनाच फार आवडेल. अगदी तुमच्या घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खातील इतका हा ढोकळा चविष्ट तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर रव्याचा ढोकळा नक्की करून पहा. कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.